अकलूजमध्ये ना खूप छान सेल लागलेला आहे आणि 23 रुपयाला प्रत्येक वस्तू, म्हणजे कुठलीही तुम्ही वस्तू घ्या 23 रुपयाला आहे. तर मला अशा काही वस्तू तिथं अशा वाटल्या बरं का, म्हणजे घरातल्या सगळ्याच वस्तू आहेत. गृहिणींना ज्या स्वयंपाकघरामध्ये ज्या वस्तू लागतात ना, त्या तर भरपूर प्रमाणामध्ये तिथं आहे. त्यामुळे हा स्पेशल गृहिणीसाठी सेल आहे म्हटलं तरी चालेल, कारण घरातली आपली कुठली पण वस्तू असू द्या त्या रिजनेबल प्राईजमध्ये मला वाटल्या आणि खूप छान वाटल्या. काय काय वस्तू अशा 23 रुपयाला नाहीत असं आपल्या मनाला वाटतं, पण काय काय वस्तू अशा आहेत की खरंच तुम्ही ती 23 रुपयाला प्रत्येक वस्तू घेऊ शकाल, कारण खूपच म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे. असं काही नाही की, आणि 23 रुपयाला म्हटल्यानंतर खूप हायफाय क्वालिटी किंवा खूप भारी क्वालिटी असावी अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. 23 रुपयाला ती वस्तू आपल्याला भेटते ना, मग पाट्या असो, बादल्या असो, वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आहेत, पर्स आहेत, ट्रे आहेत आणि फळं ठेवायसाठी अशा जाळीच्या बकेटसुद्धा आहे. आणि जे लाकडी सामान आहे ना, ते सुद्धा लाकडी सामानसुद्धा आहे ना. आणि तुम्हाला घासण्या वगैरे, मेहंदीची पुस्तके आणि चिनी मातीच्या वस्तू पण खूप आहेत. कप आहेत, बाऊल आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खूप खूप सुंदर आहेत. तुम्ही एकदा व्हिजिट द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिथं काय काय वस्तू आहेत. आणि सगळं व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण तिथं खूप गर्दी होती. त्यामुळं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे हा सेल तुम्हाला किचनमध्ये किंवा घरामध्ये ज्या काही वस्तू लागतात किंवा फ्रीजमध्ये आपल्याला जे काही फळभाज्या वगैरे भरून ठेवायचे ट्रे असतात, ह्या सगळ्या वस्तू खूप छान आणि रिजनेबल प्राईजमध्ये मला वाटल्या. आणि बरेच मी पण खरेदी काय केलेल्या आहे. आणि तुम्हीसुद्धा नक्की तिथं व्हिजिट देऊन बघा, तुम्हाला त्या वस्तू आवडतात का नाही, कारण प्रचंड गर्दी आहे. सकाळ संध्याकाळ भरपूर गर्दी आहे. दुपारी मात्र थोडीशी कमी गर्दी असते. नक्की व्हिजिट देऊन बघा. चलो बाय.